सुरेख असा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू, सुरुवात चांगली केली आहे राहुलने. निर्धाव चेंडू टाकलेला आहे, पहिलाच चेंडू. हे ग्राउंड मला वाटतं गुरुदत्त मानकोळी संघासाठी खूप लकी आहे. लास्ट टाइम जेव्हा जय हनुमान सारंगाव संघाने चषक आयोजित केला होता, त्या चषकामध्ये देखील सुपर 3 मध्ये पोहोचले होते गुरुदत्त मानकोली. यावेळचा चेंडू उडवलाय, हवेत आहे चेंडू, दूर राहिला क्षेत्रक्षमतेपासून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र फलंदाज योगेश म्हात्रे धावबाद. मदन मामा दादाजी पाटील यांचे क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं. वेलकम. धाव घेताना कॉलिंग खूप महत्वाचे असते. MD पाटील मदन दादाजी पाटील यांचे या सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. ओ टू उमेश. धाव घेताना कॉलिंग खूप महत्वाचे असते, त्या कॉलिंगचा अभाव मात्र इथे जाणवला. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंगचा अभाव दिसला. परिणाम स्वरूप योगेश म्हात्रे सारखा चांगला फलंदाज इथे पहिल्या षटकामध्ये धावबाद झालेला आहे. नवीन फलंदाज सदानंद म्हात्रे. धावसंख्या ती फक्त आणि फक्त एक बाद एक अशी धावसंख्या कालिका माता कालवार संघाची. यावेळचा चेंडू हुक केलेला आहे, चेंडू हवेत, चेंडूकारी क्षेत्ररक्षक अविन माली. सदानंद म्हात्रे बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. आज बंडू मालीचा झेल आणि त्यानंतर हा अविन मालीचा झेल नक्कीच आज गुरुदत्त मानकोली टीमला खूप काही सांगून गेलाय. खेळाडू आनंदित आहेत, उत्साहित आहेत, कारण की सिनियर 40+ ची 7वी आणि 8वी स्पर्धा चालू सीझनची सुरू आहे आणि पहिली ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून या दोन्ही टीमला लागलेली आहे. चांगला खेळ आज गुरुदत्त मानकोली टीमचा राहिला. या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे सारंगावचे विद्यमान उपसरपंच विशाल रोहिदास पाटील. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच आमचे निवृत्ती पाटील देखील आहेत, ज्यांच्या सौभाग्यवती मोनिका निवृत्ती पाटील या सुरई सारंगच्या विद्यमान सरपंच आहेत. क्या बात आहे. आता पाहुण्यांची रेलचल सुरू झालेली आहे. धन्यवाद CB पाटील, चिंतामण मामा, आपलं खूप खूप धन्यवाद. रूपवान ट्रान्सपोर्टचे मालक. 2 बाद 1 अशी धावसंख्या कालिका माता कालवार संघाची. नवीन फलंदाज येतोय किशोर म्हात्रे. काही गोलंदाजी आहे राहुल माली याची. 2 महत्वाचे फलंदाज इथे बाद झालेले आहेत, सदानंद म्हात्रे आणि योगेश म्हात्रे. पुन्हा एकदा राहुल किशोरसाठी हा चेंडू. इथे मात्र शपल क्रॉस झाले होते. फाईन लेगच्या दिशेने फटका सजवायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अपील जोरदार. क्या बात है. राहुल माली छा गए. या संपूर्ण स्पर्धेतून पहिली पॉवर प्लेची ओव्हर राहुल मालीने अप्रतिम टाकलेली आहे. नक्कीच मार्गशीर्ष महिना पावला असे म्हणायला हरकत नाही गुरुदत्त मानकोली संघासाठी, कारण बऱ्याचशा खेळाडूंनी मार्गशीर्ष महिना केलेला आहे. इथे मात्र चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे. 1 धाव पूर्ण. फक्त एकच धाव घेतलेली आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 2 बाद 2. शेवटचा चेंडू या षटकातील. काही गोलंदाजी केली आहे राहुल माली यांनी पहिल्या षटकामध्ये. आता स्ट्राईकला विद्यानंद पाटील यांनी शेवटच्या सामन्यामध्ये 13 चेंडूमध्ये 41 धावा बनवल्या होत्या. जयदुर्गा सुरई संघासमोर 39 धावा बनवल्या होत्या. जयदुर्गा सुरई संघासमोर शेवटचा तो सामना होता शुक्रवारचा. सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. काय गोलंदाजी आहे राहुल माली याची. पहिले षटक संपलेले आहे. फक्त 2 धावा खर्च केल्यात.
एक विकेट सुद्धा घेतला आहे आणि एक धावबाद, महत्वाचा धावबाद झाला होता योगेश म्हात्रे. अशा प्रकारे 2 बाद 2 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक मॅजिकल सुरुवात इथे. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये मदन दादाजी पाटील यांच्या स्वागत सन्मानाकडे बोलतोय. MD पाटील सारंगावचे समाजसेवक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि नेहमीच हस्तमुख चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे. नक्कीच इथे आज या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आलेत आणि जय हनुमान 40+ सारंगाव संघाच्या वतीनं हिम्मत पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान, त्यांना प्रेमाची शॉल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले आहे. राहुल मालीनं दापोडे संघाच्या अगेन्स्ट पहिली पॉवर प्लेची ओव्हर 3 धावा 1 विकेट, त्यानंतर सेमीफायनल सामन्यातून 2 धावा 1 विकेट, काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे. वेलकम भारत पाटील. जय बजरंग कारिवली टीम या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेली आहे. ओव्हर टू उमेश पाटील. धन्यवाद. क्रमांक 2 षटक घेऊन संदीप माली आलेला आहे. 2 बाद 2 अशी पहिल्या षटका अखेरीस अवस्था आहे ती. कालिका माता कालवार संघाच्या महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र योगेश म्हात्रे, सदानंद म्हात्रे यांनी निराशा केलेली आहे. नवीन फलंदाज किशोर म्हात्रे स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला विद्यानंद पाटील, तर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे संदीप माली. यष्टीरक्षकांच्या भूमिकेत सुनील माली, गुरुदत्त मानकोली आणि कालिका माता कालवार या 2 बलाढ्य संघांमधील हा सेमीफायनलचा सामना. पहिला चेंडू संदीप माली याचा अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. संदीप माली ज्युनियर झेल सुटतोय आणि फार कमी वेळा असे पाहायला मिळते की संदीप माली ज्युनियर झेल सोडतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. नक्कीच हा झेल तिथे ड्रॉप झाल्या मात्र चेक केलं जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले की नाही पंचांनी. नक्कीच तिथे कारोली संघाचे खेळाडू आहेत आणि या चेंडूवर 3 धावा आलेत. अगदी चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. बघूया धीरज. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार बघा, झेल सोडला, स्ट्राईक मिळाली विद्यानंद पाटीलला आणि हा षटकार आलाय. संदीप ज्युनियर जेव्हा जागेवर झेल घ्यायला निघाले तेव्हाच वाटत होतं काहीसा उशीर झालाय आणि हा झेल त्यांनी ड्रॉप केला. त्याच्यावर 3 धावा गेल्या आणि विद्यानंदने हा षटकार ठोकलाय. धावसंख्या 11 झालेली आहे. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी विद्यानंद पाटील. पुन्हा एकदा संदीप माली विद्यानंदसाठी हा चेंडू. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका, खाली क्षेत्र आहे, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. आहेत 10 का दम दाखवताना इथे विद्यानंद पाटील. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती करताना 39 धावांची खेळी केली होती. इथे मात्र टिकून राहावे लागेल, धावा बनवावे लागतील. 2 महत्वाचे फलंदाज त्यांचे पहिल्या ओव्हरमध्ये बाद झालेले आहेत. जबाबदारी घ्यायला लागेल विद्यानंद पाटील याला, कारण महत्वाचा सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. संदीप माली पुन्हा एकदा तयार. ते मात्र स्लोवर चेंडू होता, बॅटची कड घेतलेली आहे, चेंडू जातोय थर्ड मॅनला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धाव संख्या होती ती 17. 2 बाद 17. इथे मात्र या षटकामध्ये धावा बनतायत. आतापर्यंत 15 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. संदीप माली विद्यानंद साठी स्लोवर चेंडू, चेंडू हवेत. आता मात्र संदीप माली पुन्हा एकदा अतिशय चांगला असा झेल. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल घेतला आहे संदीप माली याने. झेल सुटतो की काय असे वाटले होते एका क्षणाला. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल मात्र इथे पकडला गेला आहे. एक मोठी विकेट, गोल्डन विकेट सामन्याची संदीप माली याला.
17 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालेला आहे. कालिका माता कालवार संघाचा नवीन फलंदाज येतोय जितेंद्र. नक्कीच उमेश गुरुदत्त मानकुली टीम साठी शिरीषदादा माली माजी सरपंच आणि नरेशदादा माली यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद शिरीषदादा माली आणि नरेशदादा माली. आपला या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 11 चेंडूमध्ये धावा बनले 3 गड्यांच्या मोबदल्यात. कालिका माता कालवार संघाच्या फलकावर 17. नवीन फलंदाज जितेंद्र म्हात्रे ग्राउंडवर आले आहेत आणि या षटकातला शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील 17 धावा आलेल्या आहेत. संदीप माली जितेंद्रसाठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू जाईल सीमारेषेकडे. पाठलाग केला जातोय चेंडूचा. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. येतो चौकार. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 2 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत संदीप माली याच्या. पाहूया तिसरे षटक घेऊन कुठला गोलंदाज येतोय. तिसरे षटक घेऊन सुनील माली येथे आलेले आहेत. ग्राउंडवर किशोर म्हात्रे आणि जितेंद्र म्हात्रे ही जोडी सध्या मैदानात. 2 षटकामध्ये 21 धावा आलेल्या आहेत. सेमीफायनलचा हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा सामना आहे. गुरुदत्त मानकोली आणि कालिका माता कालवार या 2 संघामधील सामना अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. 1 धाव पूर्ण. शॉर्ट फाईन लेगला बंडू माली येईपर्यंत 2 धावा पूर्ण करायची संधी होती. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 23. जय बजरंग कारिवली या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचली आहे. या सामन्यातून विजेता टीम आणि जय बजरंग कारिवली सरपंच उपसरपंच चषक 2025 जय हनुमान 40+ सारंगाव चा मेगा फायनल सामना आपण या सामन्यानंतर पाहणार आहोत. सुनील माली पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज किशोर म्हात्रे. इथे मात्र पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका खेळल्यात. बंडू माली येतोय टीम मधून. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. आता मात्र फलंदाज किशोर म्हात्रे फलंदाज धावबाद झालेला आहे. धाव संख्या आहे 25. 4 बाद 25. नवीन फलंदाज येतोय मंगेश म्हात्रे. उमेश मंगेश म्हात्रेसाठी सुनीलदादा पाटील यांनी पारितोषिक लावलाय. प्रत्येक षटकारासाठी 500. बघूया मंगेश म्हात्रेला सुनीलदादा पाटील यांनी पारितोषिक जाहीर केलाय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक असेल. मंगेश म्हात्रे याला संधी आहे. मंगेश म्हात्रेसाठी सुनील माली. मंगेशसाठी हा चेंडू अतिशय सुरेखरित्या खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय मिड ऑफला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 2 धावांची संघाची धाव संख्या आहे ती 27. चांगली धाव संख्या धाव फलकावर आपण बघत आहात. 27 धावा झालेल्या आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 4 फलंदाज त्यांचे महत्वाचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. योगेश म्हात्रे, विद्यानंद पाटील, त्यानंतर सदानंद म्हात्रे, किशोर म्हात्रे असे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. जितेंद्र म्हात्रे आणि मंगेश म्हात्रे ही जोडी सध्या मैदानात.
सुनील माली यावेळेस हा चेंडू मोठा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू येतोय, पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला वळवला होता सुनील माली याने. पुन्हा एकदा सुनील माली मंगेश साठी हा चेंडू. इथे मात्र चेंडू उचललाय, चेंडू जातो की काय? यस, चेंडू येतोय. षटकार इथे आलेल्या मंगेश म्हात्रे याच्या बॅट मधून. नक्कीच सुनील दादा पाटील यांनी लावलेले पारितोषिक इथे मंगेश यांनी मिळवलेलं आहे, कारण प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं होतं सुनील दादा पाटील यांनी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अप्रतिम असा चेंडू, एक धाव मात्र मिळणार आहे. धाव संख्या 34 आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 4-5 34 अशा धावा झालेल्या त्या कालिका माता कालवार संघाच्या. नक्की चांगली टोटल उमेश 3 ओव्हर मध्ये, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये राहुल मालीने फक्त 2 दिल्या होत्या आणि 2 ओव्हर मध्ये 32 धावा आतापर्यंत बनवल्यात. आणि अजूनही खेळपट्टीवर मंगेश म्हात्रे आणि जितेंद्र आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होते की 30 धावा होत आहेत की काय कालवार संघाच्या. त्यानंतर मात्र पलटवार झाला, विद्यानंद पाटील यांनी आक्रमण चढवलं, त्यांनी 12 धावा काढल्या. आणि त्यानंतर मात्र जितेंद्र म्हात्रे याच्या बॅटमधून चौकार आला. मंगेश म्हात्रे यांनी सुद्धा एक षटकार मारलेला आहे आणि 34 धावा आतापर्यंत लागलेल्या स्कोरबोर्डवर 3 षटकामध्ये. 4:23 झालेली आहेत. अजूनही या सामन्याची 5 षटकं बाकी आहेत. आपल्याला मेगा फायनल सामना देखील अतिशय चांगल्या प्रकाश जोखामध्ये कंप्लीट करायचा आहे आणि तो सामना 4 ओव्हरचा व्हावा अशी आयोजकांची इच्छा आहे. तरी या सामन्याला अधिकचा वेळ दोन्ही टीमचे खेळाडू आपण घेऊ नका. 4:23 झालेले आहेत. अजूनही आपल्याला 5 ओव्हर या सामन्यातून कंप्लीट करायचे आहेत. धन्यवाद. चला शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन रणजित येतोय. समोर फलंदाज मंगेश म्हात्रे, नॉन स्ट्राईकला जितेंद्र म्हात्रे. हे शेवटचं षटक असेल, अंतिम षटक असेल. 34 झालेले आहेत. अजून 10-15 धावा जर आल्या तर एक चांगली टोटल विनिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल स्कोर बोर्डवर. कालिका माता कालवार टॉस हरून प्रथम फलंदाजी करताना पहिला चेंडू इथे मात्र फसवलाय मंगेश म्हात्रे याला. कमी गतीचा चेंडू इथे हाताळण्यात आला होता, बोट फिरवली गेली होती चेंडूवर. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात करताना रणजित. पुन्हा एकदा रणजित मंगेश साठी हा चेंडू. यावेळेस मात्र झेल सुटतोय, बॅट कट होती, झेल सोडलेला आहे यष्टीरक्षक संदीप माली याने. एक धाव मात्र मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 35. आता स्ट्राईकला जितेंद्र म्हात्रे. शेवटचा आणि अंतिम षटकातील 4 चेंडू शेष. सोनाल्याच्या स्पर्धेमध्ये काल गावदेवी ओली टीम अंतिम फेरीमध्ये पोहोचलेली आहे. सिनियर 40+ सध्या 2 स्पर्धा सुरू आहेत. इथे मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. परफेक्ट यॉर्कर चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. आतापर्यंत धनाजी आम्हाला सांगतात की 6 चेंडू डॉटच्या स्वरूपात खेळले गेले आहेत. रणजित पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. समोर जितेंद्र. ते मात्र पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. क्या बात है. रणजित मालीनं या ओव्हरमध्ये मंगेश आणि जितेंद्रला काहीसा शांत ठेवलाय. चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत रणजित मालीची. 4 चेंडू टाकून झाल्यात, फक्त एक सिंगल दिलेली आहे. फुलटच चेंडू होता, पायानं आदळतोय फलंदाज बाद.
सुजित आलेला आहे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. धावसंख्या आहे ती 35. फक्त एक धाव 5 चेंडूंमध्ये आलेली आहे या शेवटच्या षटकामध्ये. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये सुरुवात झाली होती तशीच गोलंदाजी शेवटच्या षटकात सुद्धा केलेली आहे रणजित यांनी. आतापर्यंत फक्त एक धाव दिलेली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू या इनिंगचा. धावसंख्या आहे ती 35. डावखुरा फलंदाज आहे त्यामुळे नक्की तिथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला आणि इनिंगचा सुद्धा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या ती 35. असं वाटलं होतं की 50 पर्यंत जातो की काय कालिकामाता कालवार, पण शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. रणजित सुजित साठी अतिशय सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू येत आहे आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 35 धावा बनवल्या गेल्या. 36 धावांचे आव्हान असेल ते गुरुदत्त मानकोली या संघासमोर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. या षटकामध्ये फक्त एक धाव दिलेली आहे रणजित माली यांनी. पहिल्या षटकामध्ये राहुल माली यांनी 2 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये सुरुवात आणि शेवट मात्र इथे चांगला झालेला आहे गुरुदत्त मानकोली संघासाठी. पहिला सेमी फायनल मित्रांनो आपण पाहत आहेत जनमन सारंग 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025. वेलकम चंदनजी नाईक, जय बजरंग कारिवली या संघाचे उत्कृष्ट यष्टीरक्षक. धावांचं लक्ष्य आहे 36, म्हणजे प्रति ओव्हर 9 ची सरासरी आलेली आहे. मान्यवर कक्षामध्ये आमचे MD पाटील, मदन दादाजी पाटील, त्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर अमर सुकीर पाटील, निवृत्ती पाटील, बबन नारायण पाटील मामाश्री आहेत आणि आमचे उपसरपंच विशाल रोहिदास पाटील आणि सुनील दादा, त्यानंतर जालिंदर पाटील देखील आहे आणि आमचे आनंद भाऊ म्हात्रे कालवार संघाचे सिनियर खेळाडू. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. रमा म्हात्रे, रमा जिमचे मालक, 24 चेंडू मध्ये 36 धावा, म्हणजे 2 डझन चेंडू आणि 3 डझन धावा असं समीकरण आहे. मदन मामा खुश आहेत. बंडू माली, तानाजी मालीचा खेळ पाहण्याचा योग आलेला आहे. त्यानंतर संदीप ज्युनियर, क्या बात आहे. MD खुश आहेत आपल्या संघावर, कारण की रणजितनं चांगली गोलंदाजी केली. स्लॉग ओव्हर 1 धाव, राहुल मालीनं पहिलं पॉवर प्लेज ओव्हर 2 धावा, मात्र मधल्या 2 ओव्हर मध्ये तब्बल
धावा 32 धावा खर्च झाल्या होत्या आणि सलामीला फलंदाज राहुल आणि तानाजी मालीला एमडी मदन मामा यांच्याकडून शुभेच्छा. दयानंद माली देखील जॉईन झालेत. त्यानंतर आमचे सुधीर उतेकर आपलं देखील स्वागत. साई पाटील वेलकम. साई म्हात्रे जय बजरंग कारिवली टीम एक करंडक उचललेला आहे. पिंपलगड स्पर्धेची विजेता टीम आहे आणि या स्पर्धेतून देखील अंतिम फेरी गाठलेली आहे. 24 चेंडू 36चं लक्ष आहे. राहुल आणि तानाजी मध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळते. बघूया गोलंदाज आलाय योगेश म्हात्रे. सामन्याला सुरुवात करा आपण लगेच. विद्यानंद पाटील अँड ऑल टीम. अजून आपल्याला मेगा फायनल सामना खेळवायचा आहे. बरोबर 4 ओव्हर मध्ये आपण 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये संपवायचे. योगेश म्हात्रे आलाय. 24 चेंडू 36 धावा. पहिला चेंडू शॉर्ट रनअप न राहुल मालीसाठी. क्या बात आहे. बॅट वेगाने फिरली होती मात्र चेंडू अगदी काहीसा खाली राहिला होता. इष्टांच्या मागे किशोर म्हात्रे चांगले इन्स्ट्रक्शन करतायत. डॉट बॉल. सुरुवात चांगली केली योगेश म्हात्रेनं कालवा टीम साठी. पहिला चेंडू डॉट टाकलाय. इथे बॅटची कडा मोठी विकेट या सामन्यातून. दुसऱ्या चेंडूवर राहुल मालीची योगेश म्हात्रेच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. अविन मालीला मैदानामध्ये पाठवलंय. संघनायकाचा चांगला निर्णय, कारण की अविनने या सामन्यातून एक झेल घेतलेला आहे. मनोबल वाढला असेल. नक्कीच मदन मामा खुश आहेत कारण की त्यांचे सर्व सहकारी मित्र आहेत. बंडू पाटील असतील, अविन माली, तानाजी माली, संदीप ज्युनियर. बघूया इथे 2 चेंडू फेकलेत आणि बिन 1-0 अशी स्थिती आहे. योगेशची चांगली सुरुवात कालभार संघासाठी. पहिला सेमीफायनल सरपंच उपसरपंच चषकाचा. इथे हा चेंडू बघूया अविन मालीसाठी. एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. पंचांचा इशारा लेग बाईज. केस अविन मालीची बॅट चालत नाहीये. एक झेल चांगला टिपला शॉट फाईन लेगला. इथे तानाजीचं कौतुक करावं लागेल. आज दापोडे संघाला पराभूत करण्यामध्ये तानाजीच्या 27 मध्ये 13 धावा मौल्यवान होत्या आणि त्यांनी सामनावी ट्रॉफी देखील जिंकलेली आहे. तिसऱ्या चेंडूवर एक लेग बाईज धाव आलेली आहे. योगेश म्हात्रेचं कौतुक असेल. इथे देखील तानाजीने अगदी 20 मध्ये फटका केला आहे. मिडॉनला सदानंद म्हात्रेंचे प्रयत्न असफल. डीप मधून जितेंद्रची चांगली फिल्डिंग आहे. धावा येतील 2. तानाजीने 2 धावेनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 1/3. 1/3 प्रति ओव्हर 9च्या सरासरीनं 36 धावा आहेत. चार चेंडू फेकलेत 3 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. तेज तर्रार. योगेश म्हात्रे खांद्याचा भरपूर चांगला वापर करतात. ताकद चांगली आहे योगेश म्हात्रेकडे. अगदी 5 ते 7 पावलांचा शॉट रनअप आहे आणि चेंडू चांगल्या गतीने फेकतायत. वाह. 5 चेंडू 3. या ओव्हरचा 1 चेंडू बाकी आहे. बघूया इथे बॅटची कडा. चेंडू चाललाय राकेश म्हात्रेच्या बाजूनं. 1 धाव. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि फलंदाज तानाजी माली धावचीत बाद. दोन बाद 4 धावा. 2 बाद 4. 3 ओव्हरला अजूनही 32 धावा बनवायचे.
बघूया संदीप ज्युनियर आणि अविन ही जोडी खेळपट्टीवर. चला लवकर चर्चा आपण आटपायची आहे. कालवा टीम दुसरा गोलंदाज आपल्याला निवडायचा आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. अजूनही आपल्याला यानंतर एक स्पर्धेचा महत्वाचा मेगा फायनल सामना खेळवायचा आहे. वेलकम राजेश पाटील, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या नावाचा जो टॉस बॉक्स आहे तो आम्हाला राजेश पाटील यांनी या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेला आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. गोलंदाज सदा म्हात्रे 18 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायचे 32. चला सामन्याला सुरुवात करा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका. अविनचा फटका स्टेअरवर विकेट, चांगला संपर्क झालाय. मंगेश म्हात्रे चेंडूच्या समोर, दुसरी धाव इथे येईल का बघूया. इथे 2 धावा आलेत. मंगेश म्हात्रे आणि सदा म्हात्रे दोन्ही बंधू आहेत. क्या बात है. अविन मालीला प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक MD पाटील मदान दादाजी पाटील यांनी हे पारितोषिक लावलेलं आहे. क्या बात है. हा चेंडू अगदी पॉइंट रिझनला केलेला अविन. पुश करो खुश रहो. 2 धावा या चेंडूवर आलेत. धावसंख्या पोहोचली ती 8 वर. बनवायचे 36. 8 चेंडू मध्ये 8. पहिल्या ओव्हरमध्ये योगेशनं फक्त 3 धावा दिल्या. टोटल 4 होत्या. एक लेग बाईज. इथे हा फटका देखील वेसेफ मध्ये केलेला आहे. बघूया लॉंग ऑन रिझनला चेंडू जातोय. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली ती 10. नाही अगदी संदीप ज्युनियरची रनिंग भेटून विकेट खूप चांगली आहे. रेग्युलर खेळाडूंना लाजवेल अशी याची फिटनेस आहे. संघाचा संघ नाही आहे आणि चांगली रनिंग भेटून विकेट संदीप ज्युनियरची. 10 धावा झालेत 9 चेंडू मध्ये. अजूनही 26 ची गरज आहे. 15 चेंडू मध्ये हा फटका उडवलाय. बघूया प्रवीण म्हात्रे झेलच्या खाली येतोय. इथे विकेट आली सदा म्हात्रेंच्या खात्यामध्ये. फलंदाज अविन माली OUT आउट. सुनील माली आले नवीन फलंदाज क्रमांक 5 वर. हा फलटॉस होता. चेंडूला ऑन साइडला केलाय जितेंद्र म्हात्रे. बघूया चांगली फिल्डिंग इथे. हा ना आणि अखेरकार चांगली कॉलिंग केली संदीप ज्युनियरनं. एकाच धावेवर समाधान मानलंय. धावसंख्या 11.
11 धावा, 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 11 धावा लागलेले आहेत. येणाऱ्या 13 मध्ये 25. सुशांत भास्कर म्हात्रे उद्योगपती कालवार. आपण या मान्यवर कक्षामध्ये आमचे उपसरपंच विशाल रोहिदास पाटील यांच्याकडून आपल्याला आमंत्रित केलं जातोय. सुशांतजी म्हात्रे आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. इथे अगदी चेंडूला शॉर्ट फाईन लेगला राकेश म्हात्रेकडून चुकी. दुसरीचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 ओव्हर धावा बनल्यात 13 आणि येणाऱ्या 12 मध्ये आता पाहिजे 23. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये लवेश गोकुल नाईक जिल्हाध्यक्ष आहेत युवा सेना, त्यानंतर सचिनजी गरात या दोन्ही मान्यवरांचे इथे शुभागमन झालेले आहे. तसेच सुशांतजी म्हात्रे. चला आम्ही ज्या व्यक्तिमत्वाने इथे आवाज दिलेले आहे त्यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. जानमान 40+ सारंगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. सचिनजी गरात आणि जिल्हाध्यक्ष युवा सेना लवेश गोकुल नाईक, त्यानंतर सुशांतजी म्हात्रे आपण देखील यायचंय. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2 ओव्हर धावा बनले 13 आणि येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये अजून बनवायचे 23. गोलंदाज धर्मेश. ओव्हर नंबर 3 धर्मेश आलाय. चला आपण यानंतर मेगा फायनल पाहणार आहोत. 4:44 झालेली आहेत. पहिला चेंडू सुनील मालीना ऑन साइडला खेळलाय. प्रवीण म्हात्रे डीप मध्ये उपस्थित. इथे दुसरी धाव सुनीलनं पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 15. 11 मध्ये 21. 11 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण बाकी आहे. अतिशय चांगली स्पर्धा गेली सलग 3 दिवस हे सरपंच उपसरपंच चषकाचं आपण आयोजन पाहतोय. आज स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. चला वेळेचं भान ठेवा प्लीज, कारण की आपल्याला मेगा फायनल सामना देखील 4 ओव्हरचा खेळवायचा आहे. सुनीलनं 2 चेंडू मध्ये 3 तर संदीप जिनवरनं फक्त 1 चेंडू खेळलाय. 2 धाव संख्येनिशी नॉन स्ट्राईकला उभा आहे. 11 मध्ये 21. 11 चेंडू 21 ची गरज. चेंडूला अगदी मिड विकेट डिझाईनला केलेला आहे. बघूया इथे देखील थ्रो थोडासा खराब आलाय प्रवीण म्हात्रेचा. इथे देखील 2 धावा आलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली 17. 10 मध्ये 19. 10 चेंडू 19 धावांची गरज. 12 मध्ये आल्या 17 आणि उर्वरित 10 मध्ये अजून बनवायचे आहेत 19. चांगला सामना. कारिवली टीम देखील वेळेवर पोहोचलेली आहे अंतिम सामना खेळण्यासाठी. कालच्या दुसऱ्या दिवसातून ही टीम विजेता राहिली होती. चेरोबा 40+ कोण संघाला पराभूत करून या स्पर्धेची अंतिम फेरी या संघानं गाठलेली आहे. धर्मेश षटकातील 3रा चेंडू. क्या बात आहे. चांगली लाईन लेन इथे पाहायला मिळाली.
नक्कीच योगेश मात्रे बोलतो धर्मेशला तू मार मी होतो, तुला घाबरायची गरज नव्हती. मात्र धर्मेशनं जास्त काही केलं नाहीये, चेंडू पकडलाय त्यांनी. नक्कीच मनामध्ये ठरवलं की चेंडू फेकला लागला नाही तर आणखीन धाव जाईल. चांगला निर्णय त्याने देखील घेतलाय असं म्हणायला हरकत नाहीये. डॉट बॉल. तिथे बॅटची आतली कडा राकेशनं चेंडूला पकडलाय. अगदी शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मध्ये एक सिंगल धाव आली. धावसंख्या झाली ती 18. नक्की 16 मध्ये बनलेत 18 आणि आता उर्वरित 8 मध्ये शिल्लक आहेत 18. म्हणजे अर्ध्या धावा झालेल्या आहेत 16 मध्ये आणि अर्ध्या धावा बनवायच्या आहेत 8 मध्ये. असा सामना येऊन थांबलाय. बघूया सेमी फायनल चा महत्वाचा सामना. 8 मध्ये 18. संदीप ज्युनियर संघाचा संघनायक आहे. चला फटाफट आपण आपली चर्चा फिल्डिंग लावून घ्या. हा फटका उडवलाय. क्या बात आहे. हा चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. छोटा पॉकेट बडा धमाका. संदीप ज्युनियरच्या बॅट मधून हा मोक्याच्या क्षणी षटकार आलाय. सात चेंडू आणि 12चं समीकरण. 8-18 आता 7-12. क्या बात आहे. संदीप ज्युनियर आजचा दिवस हा संदीप ज्युनियरचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. संघनायक म्हणून मानकोली संघाला या स्पर्धेतून त्यांनी नक्कीच पुढे घेऊन आलेला आहे. राहुल माली असेल, तानाजी माली, ऑल टीम चा चांगला खेळ. 7-12. थोडीशी गरमागरमी कालवार संघामध्ये हा षटकार आल्यानंतर 7-12चं इक्वेशन. धर्मेश इथे देखील चेंडूला हलक्या हाताने केलेला आहे. पॉइंट कव्हर मधून प्रवीण म्हात्रे दुसरी धाव इथे कंप्लीट केलेली आहे. क्या बात आहे. चांगला क्रिकेट खेळतोय संदीप ज्युनियर आज. 3 ओव्हर धावा बनलेत 26 आणि आता 6 मध्ये 10. अंतिम फेरीमध्ये गुरुदत्त मानकुली की श्री कालिका माता कालवार येणारे 7 चेंडू सांगून जातील. मान्यवर कक्षामध्ये आपण स्वागताने सन्मान करूया. हिम्मत पाटील नक्कीच आपल्या मान्यवर कक्षामध्ये युवा सेना जिल्हा अध्यक्ष लवेश गोकुल नाईक आहेत. त्यांचा आपण स्वागत सन्मान करूया. स्वागताने सन्मान करूया आपण पाहुण्यांचा, मान्यवरांचा. युवा सेना जिल्हा अध्यक्ष आहेत लवेश गोकुल नाईक यांचा आपण स्वागताने सन्मान करूया. या स्पर्धेचे आयोजक जवान 40+ संघाचे संघनायक निकम पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. रमा मात्र आपण देखील थांबायचं आहे. त्यानंतर आपण सचिन घरत यांचा देखील स्वागत सन्मान करूया. धन्यवाद. युवा नेतृत्व लवेश गोकुल नाईक युवा सेना जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यानंतर सचिन घरात यांचा देखील आपण स्वागत सन्मान करू. त्यानंतर आपले रमा जिम चे मालक रमा म्हात्रे आणि कालवार संघाचे एक सहकारी सदस्य यांचा देखील स्वागत सन्मान करूया. रमा जिमचे मालक रमा म्हात्रे, गोलंदाज प्रवीण म्हात्रे आलाय. क्या बात आहे. सुनील दादा पाटील यांनी प्रवीण म्हात्रेला ऑफर दिलेली आहे. हा सामना जर जिंकून दिला तर नक्की त्याच्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे. 7080 फसुबाई
स्मृती MPL स्पर्धेच्या विजेता टीम चा खेळाडू आहे सुनील दादा पाटील यांचा आवडता खेळाडू. वेलकम सुस्वागतम. सुरई सारंग ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सौभाग्यवती मोनिका निवृत्ती पाटील यांचे इथे शुभागमन झालेले आहे. तसेच आमचे विशाल रविदास पाटील यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. चला सामन्याला आपण लगेच सुरुवात करा. 6 चेंडू 10 धावा. प्रवीण म्हात्रे शेवटतानी अंतिम चौथा ओव्हर. क्या बात आहे. सुनील दादानं बक्षीस लावलाय कालवारच्या गोलंदाजाला आणि मदन मामानी बक्षीस लावलंय मानकुली संघाला. हा सामना जिंकला तर MD पाटील मदन मामा यांच्याकडून 1000 मानकुली संघासाठी. क्या बात आहे. काका पुतणे आहेत दोन्ही अगदी सारंगावचे चांगले व्यक्तिमत्व आहेत. सुनील दादा यांचे काकाश्री आहेत MD पाटील. त्यांनी मानकुली संघाला 1000 लावलेत आणि सुनील दादानं प्रवीण म्हात्रेला 1000 रुपयाचं बक्षीस लावलंय. असं बक्षीस लावा. त्यानंतर गणेश सकाराम म्हात्रे यांच्याकडून प्रवीणला हा सामना जिंकला तर 500 आहेत. बक्षीस दोन्ही बाजूने लावा म्हणजे कोणाला तरी मिळेल. एकतर्फी लावला तर नक्कीच खेळाडू थोडेसे नाराज होतात. इथे MDचा चांगला निर्णय. क्या बात आहे. बघूया रमा म्हात्रेने देखील ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. हा चेंडू सुनील मालीनं स्केअर विकेट केलाय. अप्रतिम फटका. संघाला गरज होती या फटक्याची. तो फटका आलाय सुनील मालीच्या बॅट मधून आणि धावसंख्या झाली ती 32. 4 पाहिजेत. 4 मध्ये 4. मदन मामा खुश आहेत कारण की मानकुली संघावरचं प्रेम त्यांनी जोपासलाय. हा सामना मानकुलीने जिंकला तर 1000 आणि हा सामना प्रवीण कालवारला जिंकून दिला तर सुनील दादा पाटील यांच्याकडून 1000. बघूया अगदी चांगली जुगलबंदी सुरू आहे. दोन्ही संघांना इथून अजूनही संधी निर्माण करण्याची संधी आहे. 4 चेंडू 4 धावा अंतिम फेरीमध्ये. बघूया कुठला संघ दाखल होईल. येणारे 4 चेंडू सांगून जातील. अतिशय चांगला सामना आहे. अगदी रफ अँड टफ मॅच. कालवार पहिल्या दिवसाची विजेता टीम होती. 4 मध्ये 4 आणि इथे आलाय डॉट. 3 मध्ये 4. 3 चेंडू 4 धावा. सरपंच उपसरपंच चषकाचा हा पहिला सेमी फायनल चा सामना आपण पाहतोय आणि आमचे दोन्ही मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत. सौभाग्यवती मोनिका निवृत्ती पाटील, सरपंच सुरेश सारंग आणि उपसरपंच विशाल रोहिदास पाटील, तसेच आमच्या गावचे पोलीस पाटील नितीन दादा पाटील यांचे देखील शुभागमन झालेले आहे. नवीन 40+ एकता सारंगाव संघाचे खेळाडू. हा चेंडू देखील आलाय डॉट. पुन्हा एकदा आता मदन मामा नाराज आणि सुनील दादा खुश. क्या बात आहे. 2 में 4. 2 चेंडू 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. वेलकम नितीन दादा पाटील. सारंग गावचे पोलीस पाटील आहेत म्हणजे संरक्षण मंत्री. गावचे सरपंच उपसरपंच आणि गावचे पोलीस पाटील. 2 चेंडू 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. सामना थांबवू नका. आपण सामना कंटिन्यू सुरू ठेवा मित्रांनो प्लीज. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. 4:55 झालेली आहेत. 2 मध्ये 4. हा फुलटॉस चेंडू. बघूया या चेंडूवर रिझल्ट काय येईल. झेल ड्रॉप केलाय जितेंद्रनं. इथे देखील चेंडू हातामध्ये येत नाहीये. नक्कीच 3 धावा आल्या. 3 धावा. काय सामना आहे. नक्कीच झेल सोडला की हा सामना सोडलाय जितेंद्रनं. आता 1 मध्ये 1. तीन पूर्ण झाल्यात. 3 मध्ये 4. 4 मध्ये 4 होत्या. 1 मध्ये 1 वर आलाय आणि चेसिंग इज कंपल्सरी.
नक्की झेल सोडलाय किंवा सामना सोडलाय कालवार संघाच्या जितेंद्रनं. काय या स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांसमोर आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम. नेहमीच प्रेक्षकांना असे सामने पाहायला आवडतात, अगदी कट टू कट. आता 1000 रुपयाचे 1000 रुपयाचं बक्षीस कोणत्या संघाकडे जाईल? नक्कीच एक चेंडू एक धाव. क्या बात आहे. मदन दादा खुश आहेत, दुसऱ्या बाजूला सुनील दादा देखील खुश आहेत. सामना जिंकला मानकुलीनं तर MD पाटील मदन मामा 1000 रुपये देतील मानकुली संघाला, आणि या कालवार संघानं सामना जिंकला तर सुनील दादा 1000 रुपये देतील गोलंदाज प्रवीण म्हात्रेला. चला सामन्याला सुरुवात करा, चर्चा नको. 4:57 झालेली आहेत. आपण हा सामना लवकरच कंप्लीट करूया. यानंतर एक फायनल सामना आहे. फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावा कालवार टीम. चला काय सामना आहे, वा अप्रतिम. वेलकम विक्रम नाईक सर, आपलं खूप खूप स्वागत. अतिशय चांगले स्पोर्टमॅन आहेत, चांगले पंच आहेत. एक चेंडू एक. इथे बघूया सुनील माली या फलंदाजाचे शेजारी वाढलेले आहेत. अतिशय चांगला फिल्डिंग. एक मध्ये एक. आणि हा चेंडू आलाय प्रवीण म्हात्रेच्या गोलंदाजीतून वाईट. गुरुदत्त मानकुली टीम अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले. अभिनंदन गुरुदत्त मानकुली ऑल टीम. आणि हडला टफ लक श्री कालिका माता कालवार. मदन मामानी नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मानकुली टीम जाहीर केलेलं आहे. अभिनंदन.